नंदनवन नावाचे एक सुंदर असे जंगल होते. या जंगलात सगळे प्राणी पक्षी अगदी आनंदाने राहत होते. जंगलाच्या मध्यभागी निळ्या निळ्या पाण्याचे सुंदर सरोवर होते. सरोवराच्या काठावर एक विशाल वडाचे झाड होते आणि या झाडावर सगळ्या पक्ष्यांची घरटी होती. जंगलात अनेक प्राणी पक्षी आनंदाने आणि सुखासमाधानाने राहत होते. या जंगलात 3 जिवलग मित्र होते. एक गंगाराम पोपट काका, एक गुड्डू ससे भाऊ आणि बुद्धी कासव दादा. तिघे मित्र जंगलात एकत्र जायचे, एकत्र अन्न आणि फळे आणायचे आणि सरोवराच्या काठावर बसून एकत्र आनंदाने खायचे, गप्पा गोष्टी करायचे, खूप हास्य विनोद करायचे. मजेत दिवस चालले होते त्यांचे. एकदा ते तिघे असेच गप्पा मारत बसले होते आणि काय झालं, त्या जंगलात राहणाऱ्या सुंदरी मांजरीताई वडाच्या झाडापासून थोड्याच अंतरावर येऊन उभा राहिल्या. सुंदरी मांजरीताई थोडे दिवस जंगलात राहायच्या, थोडे दिवस जंगला शेजारी असलेल्या एका छोट्याशा गावातल्या घरात राहायच्या. आता त्या जंगलात राहायला आल्या होत्या. त्यांनी तिघा मित्रांना पाहिलं आणि त्या काय म्हणाल्या, अरे वा, छान गप्पा चालले तिघा मित्रांच्या, हास्य विनोद काय करतात. मग त्या मनात काय म्हणाल्या, अरे मी जर तुम्हाला मूर्खात काढले तर तिघेही मित्र माझे 3 दिवसाचे भोजन वशिला. असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांना युक्ती सुचली. अरे काय बरं करावं असे म्हणत त्यांना ती युक्ती सुचली. लगेच त्या वाऱ्याच्या वेगाने पळत गावातल्या घरात गेल्या. तिथल्या देवघरात गेल्या. तिथे एक माळ होती. ती माळ घेतली आणि एक तिथं देवाचे वस्त्र होते. ती वस्त्राची घडी घेतली आणि परत वाऱ्याच्या वेगाने त्या जंगलात आल्या. वडाच्या झाडापासून थोड्याच अंतरावर एक आंब्याचे झाड होते. त्या आंब्याच्या झाडाखाली त्या बसल्या. त्यांनी ती माळ गळ्यात घातली, ते वस्त्र आणलेले पाठीवर टाकलो आणि डोळे घट्ट मिटून घेतले आणि स्वतः कोण साधू तपस्विनी संत असल्यासारखं नाटक केलं आणि डोळे घट्ट मिटून त्या देवाचे नाव घेऊ लागल्या. त्या काय जोर जोरात बोलू लागल्या. त्या काय म्हणाल्या, देवा देवा घडू दे तुझी सेवा, मिळू दे सुंदर मेवा, नाटक रंगू दे छान छान, तिघांच्या भोजनाचे मिळू दे मला सुंदर सुंदर पान. अशा त्या म्हणायला लागल्या. डोळे मिटायच्या, उघडायच्या, डोळे मिटायच्या, हळूच उघडून इकडे तिकडे पाहायच्या. त्यांना असं पाहिल्यावर गंगाराम पोपट काका आणि गुड्डू ससे भाऊ घाबरले. पण बुद्धी कासव दादा घाबरले नाही. ते भोळे होते. ते काय म्हणाले, अरे मित्रांनो घाबरू नका, सुंदरी मांजरीताई एक संत तपस्विनी झाली आहे, त्यामुळे तिच्यापासून आपल्याला काही धोका नाही. तेव्हा त्या मित्रांचा संशय अधिकच बळावला, गंगाराम पोपट काकांचा आणि गुड्डू ससेभाऊंचा. मग थोड्या वेळाने सुंदरी मांजरीताई काय म्हणाल्या, देवा मी हिंसाचार सोडला आहे. मी आता कोणालाही त्रास देणार नाही. मी फक्त झाडाची पाने आणि फळे खाऊन जगणार आहे आणि तुझे चिंतन करणार आहे. असे म्हटल्यावर गुड्डू ससे भाऊ आणि गंगाराम पोपट काका आणखीनच घाबरले. पण बुद्धी कासव दादा काय म्हणाले, अरे मित्रांनो किती सांगितलं, ती संत झाली आहे, घाबरू नका. तुमचा विश्वास बसत नाही का. नाही, दोघेही म्हणाले. मग ठीक आहे, मी एक तिची परीक्षा घेतो. आणि बुद्धी कासव दादा सरोवराच्या काठावर गेले आणि तिथल्या एका झाडाची छोटीशी वाळकी फांदी काढली आणि ते सुंदरी मांजरीताईकडे घेऊन गेले. सुंदरी मांजरीताईच्या पुढे जाऊन बुद्धी कासव दादा काय म्हणाले, हे संत तपस्विनी ताई, तू हिंसाचार सोडला आहेस, तेव्हा तू ही वाळकी काठी मला खाऊन दाखव. असे म्हटलं सुंदरी मांजरीताई घाबरल्या. अरे देवा, हे काय संकट आलो, आता काय करू मी.
अशा म्हणाल्या आणि त्या घाबरल्या. परत स्वतःला सावरून म्हणाल्या, अरे वत्सा, मी फक्त झाडाची पाने आणि फळे खाते. मी वाळकी काठी नाही खाणार आणि खातही नाही. तेव्हा बुद्धी कासव दादा काय म्हणाले, अगं तपस्विनी, संत लोक अशी असतात जे समोर येईल त्याचा स्वीकार करतात. पण तू ही वाळकी फांदी खात नाहीस म्हटल्यावर तू संत नाहीस. असे म्हटल्यावर सुंदरी मांजरीताई घाबरली. तिची बोबडी वळली. तिला बोलता येईना. आपले नाटक आता उघडकीला आले. तिने ओळखले, अरे तसे नाही काही, मी संतच आहे, मी संतच आहे अशी म्हणत घाबरत घाबरत हळू मागे सरकत सुंदरी मांजरीताईने तिथनं काढता पाय घेतला आणि ती वाऱ्याच्या वेगाने पळत गावातल्या घरात गेली घाबरून. मग बुद्धी कासव दादानी तेवढ्या गंगाराम पोपट काका आणि गुट्टू ससेभाव घाबरून लांब जाऊन लपून बसले होते. बुद्धी कासव दादांनी त्यांना बोलून घेतले आणि म्हणाले, अरे मित्रांनो, घाबरू नका, तुमचे म्हणणे योग्य ठरले. सुंदरी मांजरीताईने तपस्विनीचे नाटक केले होते, पण ते मी तिची परीक्षा घेऊन उघडकीला आणले. त्यामुळे आता धोका टळला, तुम्ही घाबरू नका. मग गंगाराम पोपट काका आणि गुट्टू ससेभाव म्हणाले, अरे कासव दादा, तुमच्या चातुर्याने आणि हुशारीने सुंदरी मांजरीताईचे नाटक बाहेर पडले आणि आपण संकटातून वाचलो. तुमच्यामुळे संकट टळले. बुद्धी कासव दादा म्हणाले, बरोबर आहे गंगाराम पोपट काका, गुट्टू ससेभाऊ, अगदी बरोबर बोलला तुम्ही. अरे धूर्त लोक आणि चलाक लोक जी असतात त्यांच्या गोड बोलण्याला भाळायचे नाही कधी. जी गोष्ट आहे त्या गोष्टीची पडताळणी करायची, मगच त्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा. असे म्हणून तिघे मित्र परत वडाच्या झाडाखाली गेले आणि आनंदाने गप्पा मारत बसले. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.